जर मी जिंकली ना तर पार्थने मला आता आज रात्री 50,000 कॅश काढून देणार. वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. अँड आज आहे रक्षाबंधन स्पेशल व्लॉग. अँड ॲज युजल मी उशिरा उठले, पार्थ सुद्धा उशिराच उठलेला आहे. 1 वाजले दुपारचे. अजून आमचं आंघोळ पण नाही झाली, आवरून पण नाही झाले. अँड मी अजून राखी सुद्धा नाही आणली आहे. सो आज फास्ट आवरायचं आहे, अजून राखी आणायला जायचं आहे. अँड आजकाल मला इकडे व्लॉग सुरू करायला आवडतं जास्त, बिकॉज माझं सिल्वर प्ले बटन इकडे मागे दिसतं. मम्मी सुद्धा आलेली आहे गाईज. अँड आजच आपल्याला आपले गणपती बाप्पांची मूर्ती सुद्धा फायनल करायची आहे, बिकॉज 20 डेज राहिलेत हार्डली गणपती बाप्पा येण्यासाठी. सो आजचा पूर्ण दिवसाचा व्लॉग घेणार आहे मी. तुम्ही पूर्ण व्लॉग बघा, खूप भारी असेल व्लॉग. अँड आज आपल्याला करणच्या घरी लंचसाठी सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे. सो आज सगळे तिकडे जाणार आहे दुपारचं जेवण करायला. सो तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा, आय एम शुअर खूप भारी होईल. गाईस, तुम्हाला वाटत असेल माझे सगळे व्लॉग मम्मी आल्यानंतर का सुरू होतात, बिकॉज मम्मी असतोपर्यंत आम्ही सगळे काम तसेच ठेवतो. इवन मी तर राखी घ्यायची पण ठेवली आहे की मम्मी येते. त्यामुळे मम्मी आल्यावरती आमचे एकदमच सगळे काम असतात. त्यामुळे आजच आम्ही गणपती बाप्पांची मूर्ती पण बुक करणार आहे. आणि आता आम्ही दोघी चाललोय राखी घ्यायला. मी व्लॉग कंटिन्यू करा. राखी आणि थोडेफार स्वीट्स घेतले. इकडे घरी पार्सल आले, तोपर्यंत मला याचं फोटोज काढून घेऊ दे. बॉन्कर्सकडून कपडे आलेत आपल्याला, मी तुम्हाला दाखवते. आता आवरते फास्ट. राखी तर आत्ता नाही बांधायची, मुहूर्त वगैरे आहे काहीतरी बहुतेक 5 ते 6च्या मध्ये काहीतरी बांधायची आहे. बट तरीसुद्धा आपल्याला आवरून जायचं आहे करणच्या घरी. सो आवरूयात. हा येल्लो ड्रेस आहे जो मी आज घालणार आहे, जो मी कधीच नाही घातलाय. मम्मीने इस्त्री करून ठेवलाय. मी तुम्हाला रेडी होऊन दाखवते की कसा दिसतोय पूर्ण. काहीच आम्हाला उशीर झाला होता, सो घरी मी ब्लॉग घेतलाच नाही. डायरेक्ट इकडे येऊन घेतोय. आणि 3 वाजले दुपारचे. जे कोण आपल्यासाठी खायला थांबले असतील ना, त्यांच्या पोटातले कावळे ओरडून मेले असतील. आता आम्ही आलो फिरायला. करणच्या मम्मीला ना जॉय घरी आल्याला बिलकुल आवडत नाही, त्यांना जॉयचा राग येतो. ठीक आहे, पण आम्ही आलोय जॉयला घेऊन. आता तुम्ही त्यांची रिॲक्शन बघा जॉयला बघून. आता काय करणार तू? कशाला आलास रे? कशाला आलास तू? आम्ही आताच ब्लॉग मध्ये सांगत होतो काकूंना जॉय अजिबात आवडत नाही. काय करायची नाही काय? आम्ही आलो तरी पण. तू किती शांत बसलाय. चल जाऊ या. थांब लगेच नको. थांब जरा शांत, त्याला बसली की. म्हणू का रुसली? काय झालं? नाही गिफ्ट घेतलं की तिला. गिफ्ट म्हणजे काय, तिला कॅश द्यायची तुला. काहीच रक्षाबंधन दिवशी मनूला रडवलंय करणनी. नीट मनवायचं कारण. सांगितलं तुला मानसी माझ्या टेडीला हात नको लाव. नीट मनवायचं, तुझी चुकी. सॉरी नाही अगं सानिका काय केलं माहिती का? टेडीला हात लावू नको. काय केलं हे? मम्मी त्याला सांग टेडीला हात लावू नको. कुठे गेली? करणची फॅमिली फर्स्ट टाइम म्हणजे इकडे पुण्याला शिफ्ट झालेत. आणि म्हणजे फेस्टिवल असं इकडे कोण आमचे पाहुणे नाही आहेत, तरी आमचे सुद्धा कोण एवढे पुण्यामध्ये नाही आहेत. तर मग आम्ही ठरवलं की आम्ही एकत्र येऊन सेलिब्रेट करू. सो मनू करणला राखी बांधणार आहे आणि मी पार्थला. आणि चौघांचा आज आमचा काहीतरी प्लॅन पण ठरेल बहुतेक, की काहीतरी चाललंय कुठेतरी जायचं. सो भारी होईल ब्लॉग. आधी गणपतीची मूर्ती फायनल करायला जाऊयात आणि मग कुठेतरी जाऊयात. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. ही बघितलंय का? ही ताकद चिटिंग आहे. काय चिटिंग? वर घेतलं खाली ठेवायचं.
त्याला म्हणायचं ए आणि आजकाल माझ्यावरती ना हारायचं संकट येत आहे माहितीये का काय. मी काही पण केलं तरी हारतीच आहे. आता जॉय होता म्हणून मी जिंकली आहे. पिंक वाली त्या दिवशी घातलं उस बारे में आप सवाल पूछ सकते हैं. आम्हाला सांग की काय गिफ्ट. मला वाटतंय काहीतरी गळ्यातलं दिसतंय चांदीचं सोन्याचं. तू गेस कर बरं वाजवून. थँक्यू. हे आपण उघडून बघू काय आता. पाया पण किती तुझ्या तुला इकडे इकडे ओकेच. थांब आता मी आताच लगेच उघडते. इकडे गळ्यातलं कोण म्हणत होतं? सगळ्यांनी गेस केलं. मी कानातलं गेस केलं. गळ्यातलं ज्वेलरी काहीतरी असं नाही. गळ्यातलं पण मोस्को लागली. फुल पॅकिंग वगैरे करून ठेवलंय म्हणजे फुल प्लॅनिंग. फुल प्लॅनिंग. सगळ्यांना गेस करायला सांगतोय त्या दिवशी. होणारच नाही तर ती काय आहे? काय आहे? ओ वाव. काय तर सांग की. ब्रेसलेट आहे ना मग. उघड ना. माझं कळतच नाहीये काय आहे. पेंडंट. पेंडंट आहे. आता सांग की हातात आहे की. कळायचं नाही म्हणून म्हणलं बघ काढ. तेच म्हणून नाही समजत आहे काय थांब काढणार. वॉच ज्वेलरी वॉच. अरे वा वा वा. वॉचवर पाहिजे होती. अच्छा व्हेरी नाईस. जोकस अँड वेच. अरे वा खूप मस्त. मी मागच्या वेळेस माझ्या गळ्यातलं जे पेंडेंट होतं ते मला वॉच ज्वेलरी नाहीये म्हणून गळ्यातलं पेंडेंट ह्यात घातलं होतं. बहुतेक त्यांनी ते बघितलेलं म्हणून त्याला माहित होतं ती नाहीये माझ्याकडे. थँक्यू. ही कशी घालतात तर आता. गाईज पार्थनी मला हे जे गिफ्ट दिलंय वॉच ज्वेलरी ती मला खूप जास्त आवडली. बिकॉज मला खूप आवडतं जेव्हा माझ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती कोणतरी लक्ष देतं. मला खूप खूप स्पेशल फील होतं ज्यावेळेस माझी छोट्यातली छोटी गोष्ट कोणाला माहीत असते. अँड मी खरंच माझ्या भावावर खूप जास्त प्रेम करते. आता तो मागे तिकडे आणि मी पुढे येऊन हा व्लॉग घेते बिकॉज त्याच्यासमोर मला असं नाही बोलता येत. बट येस मी खूप लकी आणि खूप लकी समजते स्वतःला की माझ्या भावाला माझ्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती आहेत की त्याच्या दिदीकडे काय नाही आहे, काय आहे, तिला काय आवडेल. आणि त्यांनी ती प्रत्येक कमेंट वाचली असणार आहे मला माहिती आहे फोटोवरची, जेव्हा मी माझ्या वॉचमध्ये माझी ज्वेलरी घातली होती. आणि मग त्यासाठीच त्यांनी मला हे गिफ्ट दिलं असणार आहे. सो आय एम सो हॅपी. हे गाईज तर आम्ही वरती येऊन चेंज केलं आणि आमचा प्लॅन ठरला आहे की भैया मी करण आणि मानसी गो कार्टिंगला जाणार आहे. सो लेट सी. पाऊस पडायची शक्यता आहे. सो आम्ही असं इनडोअर असलेलं गो कार्टिंग केलं. आधी तर आम्ही खराडीवालं केलं होतं कोणतं तरी भैयानी सिलेक्ट केलं होतं जे ओपन स्पेसमध्ये खूप मोठं होतं आणि खूप मजा आली असते तिकडे. बट आता पाऊस येईल वगैरे असं म्हणून आम्ही आता इकडे आमच्या इकडे एक आहे ते पण खूप भारी आहे बट ते इनर आहे तर तिथे जाऊनच बघूयात कसं आहे काय. अँड मजा येईल. दरवेळेस आपण मूवी वगैरे प्लॅन करतो सो यावेळेस आम्ही ठरवलं की वेगळं काहीतरी करूयात. आम्ही इथून घेत नाही, आम्ही डायरेक्ट कुंभारकडून घेतो म्हणजे जिथे मूर्ती बनतात तिथूनच. बट या टाइम आम्ही इकडे खूप छान झाले आमच्या इकडे तिकडे आलोय बघायला. तर लेट सी मम्मीला कोणती आवडते. जी मम्मीला मम्मी फोटो काढते जी मम्मीला आवडेल ती घेऊयात. कुठली
एवढे सगळे मूर्ती होते इकडे आणि खूप कन्फ्युजन झालं कोणती घ्यायची आहे. बट आमच्या सगळ्यांना मिळून एक मूर्ती आवडलेली, ती आम्ही फायनल केली आहे. बट आम्हाला असं वाटलं आत्ताच्या ब्लॉगमध्ये नको दाखवायला, तुम्ही डायरेक्ट गणपती बसणार आहेत त्याच दिवशी बघा की कशी आहे आपली मूर्ती. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि आपला ब्लॉग संपलेला नाही आहे, अजून आपल्याला गो कार्टिंगला जायचं आहे. काहीच मम्मीला घरी सोडून आम्ही आलोय आता इकडे गो कार्टिंग करायला. कुठे गेले सगळे? आहे चला. तू माझ्या टीम मध्ये ना? हो हो, आपण दोघे एकदम खरं ना, मी एका टीम मध्ये गो कार्टिंग खेळणार आहे. म्हणू कसं वाटलं आजचा प्लॅन? हा मूवी पेक्षा बेटर आहे ना? जिंकणार तर मी. लेट्स सी. मी जिंकणार. आज इंडिव्हिज्युअल टीमनी खेळायचं का पेअर पेअर? कारण की आमचा ड्रायव्हर मेन एकच आहे, तो आहे दादा. तो आणि मी जिंकू तो शकतो. आपल्या गेम मध्येच नाहीये, आमच्या तिघांच्या गेम मध्येच नाहीये. कारण आम्हा तिघांना ड्राईव्ह करता येत नाही, त्याला येतं, त्यामुळे तो तरी पण गेम आम्ही दोघंच नाही, मीच जिंकू शकतो मला तर वाटतं. सेल्फ कॉन्फिडन्स खूप जाऊ आहे दे. ना. टीम मध्ये का भैया मी मी आहे? आणि सानिका दिदी जिंकणार. टीम संपला नाही, विषय. इंडिव्हिज्युअल खेळायचं. नाही मी मानसी खेळणार आहे. तू करणभर नाही खेळायचं, त्याला ड्रायव्हिंग घेते बाबा. बरं चल माझी शायनिंग. competition. ह्याला गाडी चालवायला मी शिकवली 2 व्हीलर आणि हा म्हणतो पण ही तरी मला चांगली वाटते मला. इकडे करण, इकडे तुला काय वाटतं कोण जिंकणार आहे? सानिकान करून बस संपला विषय. संपला विषय. चल. मी जिंकणार. तर आम्ही 4 जण आता गेम खेळायला चाललोय. आम्ही ठरवलेलं करण आणि मी एका टीम मध्ये, पण तसं नाही होणार आहे. आता आम्ही इंडिव्हिज्युअल गेम खेळणार आहे. कारण तू सेपरेट आहे, तू जिंकल्यावरती काय नाही. मी सेपरेट आहे. मनू आणि पार्थ. तिला असं वाटतंय की ती जिंकल, पण मीच जिंकणार. मीच जिंकणार आहे का? आता गाडी चालवायला मी ह्याला शिकवलंय आणि हा आता म्हणतोय गो कार्टिंग मध्ये हा जिंकणार आहे. तुला काय वाटतंय म्हणून? मला असं वाटतंय की सानिका दिदी जिंकणार. तिच्यात कॉन्फिडन्स आहे तर तिने पैज लावत. माझं कसली एवढं पैज? पण कसली पैज? पैज लावायची. कसली पैज? 50,000ची पैज लावू. मी 50,000ची पैज लावू शकतो. संपला विषय. 50,000ची कॅश. काय लावणार नाही 50,000ची मी पैज लावू ही पैज शकतो. त्या लावू सानिका शकते का? लावणार नाही. लावू शकते का? सानिका मॅक्झिमम मला माहिती 5,000ची लावल. मॅक्स 500 रुपयाचे. लावायची तर डायरेक्ट मोठी लाव. रक्षाबंधन स्पेशल. हा. ती जिंकल ह्याच्यावर बोलतो द्यायला. स्टार्ट. भाई ये तो शुरू होते ही खत्म हो गया यार. हो गया वीडियो फिर से. गाईज मी जिंकलोय. थांब. आता कसं वाटतं मी जिंकलो? त्यांना आधी विचारून ये कोणता कार्ड जिंकलाय. मला असं वाटतं मी जिंकली. नाही चल. कुठे कार्ड विचार. काय मी जिंकली आहे. अरे माणसी धडकली. मानसी धडकली बेकार. मी तिला मी 2 ओव्हरटेक केलं तर रस्त्यात. नाही, पहिली या लाईनच्या कोण आली? नाही नाही पण लॅब्स कम्प्लीट केलं. ह्यात मी होतो 2. दे इकडे. कुठे मी जिंकलोय. आता हिला गाईत बघितलं तुम्ही, मी जिंकलोय. सानिका हारली. माणसे आत्ताशी पोचती. करण तू सांग, मी जिंकलोय का ना? मी जिंकलोय का ना? संपला विषय. पार्थ जिंकलाय. आता सानिकाला 50,000 पैसे. नाही तुझ्या टीम मध्ये गप्पच केला. सानिका जिंकली. इज्जतीत सांगतो. नाही असं त्यांनी मान्य केलं कोण जिंकलंय. इज्जतीत सानिका जिंकली. आता मी आपलं तू असं खुणावलं म्हणून तो सांगितलं. खरं म्हणा की सानिका जिंकली. माणसे आली आत्ताची. माणसं जिंकली तू. गाईस त्यांनी फक्त आमच्यासाठी ओपन ठेवलेला, कारण आम्ही कॉल करून आलतो आणि ह्याचं काहीतरी चाललंय. मी जिंकलो. खरं मी जिंकून गेली. काय? मानसी
खरं खरं मान्य कर कोण जिंकलाय जेवणाचा प्रश्न नाही पार्थ हे जिंकला बघितलं का जेवण म्हणलं की लगेच आपली टीम सोडली. खरं तर पार्थ जिंकलाय आपलं जस्ट तुझ्यासाठी आपलं तू कसं आपल्या टीम मधली होती ना म्हणून आमची दोघांची आमची team होती छोटी. खाल्लं टीम. कॅशची पैसे होती 50,000ची. आता तुम्हीच बघा सांगितलं तू 50,000 दे यार बेटा. खरं दे यार. तू 50,000 काय करणार तुला जेवाय देतो बस कर. मी जिंकलो. तू जिंकलाय बरोबर बरोबर आहे. आहे पण दोघात 25 पंचवीस नाही लाख माझे पैसे. गाईज ठीक आहे मला मान्य आहे भैयाची गाडी जिंकली होती पण चिटिंग केली या दोघांनी मिळून. काय चिटिंग केली चिटिंग काय केली बरं अख्खे भैयाला माझ्याकडून अख्खे जिंकल्याबद्दल 51 रुपये. आत्ताची आत्ता गुगल पे चिडलाय भैया चिडलाय. भैयानी जेन्युअनली रेस खेळली होती मला वाटते 50,000ची. खरं 50,000 लावून मी खेळली खरं होती. खरं दिले असते 50,000. नाही म्हणजे तू खरं मध्ये लावली होती का ती? मी उगाच मला वाटलं ती पैसे उडती पैसे पैसे. म्हणत होतो. खरं खरं मी जिंकलोय. नाही देणार मला माहिती लय रडकी. भैया खरं तोंड पाडून बसलाय का तर त्याला 50,000 नाही मिळत. An hour later. गाईज आपला 50,000चा लॉस झालाय ते झालाय. जाऊ द्या आपण कुठे आलोय बघ. का 50,000 लॉस झालाय पण पैसे आले ते होय का ते आपल्याला सांगितलं. रक्षाबंधन मग आम्ही जाता जाता आम्ही इकडून जाणार होतो तर मग तिकडे नाही येणार असं होईल का त्यामुळे आम्ही आधी इकडे आलोय. संपला विषय. राखी बांधून तुला सांगते मी 50,000चा लॉस झालाय माझा. ठीक आहे आज गाईज ते राखी पौर्णिमेच्या दिवशी ताट वगैरे नाही काय आणलेलं नाहीये पण ताट वगैरे नाही. 5 वर्ष जास्त स्कूल मध्ये असताना मला आठवत नाही पण त्यानंतर मी 5 सोडून कधीच कुणाला राखी बांधली नाही. मान आणि first दर्जा time- बघितला दर्जा आहे भाऊ. हा आणि मला खरं मनापासून वाटलंय मी आज राखायला राखी बांधायला मी दरवर्षी बांधणार. जाऊ दे आता तू मानून घे मी ते केलं. हा येतो मी हात ठेवलं टोपीमध्ये. लवकर बांधणं हात ठेवलं. मला म्हणजे सक्की बहीण नाहीये काकांचे आणि काकांचेच मुलं मुली त्यामुळं आता अजून एक बहीण ऍड झालेली आहे. आधीपासून होती पण यावर्षी राखी बांधलेली काम 25 आहे. पाय पडायचं नकोय. ए, माझं नसतं. नाही नाही चला थांबा ते मी अचानक गिफ्ट आणायला लावलंय. नाही मोठे गिफ्ट नाही. 50,000 दास अजून भेटले नाहीत पैसे काय होय भेटले नाहीत. नाही भेटले गो कार्टिंग खेळायला ती वाली गाडी ठोकत हा मी फ्लो मध्ये गेला मी जिंकणार आणि मी जर हारली तर तुला 50,000 कॅश देऊन टाकणार. तिच्या वशात बोलली. मी म्हणलं लाव पैसे तर ती म्हणली हा लाव 50,000ची. मी पण हो म्हणले. पैशात मी का नव्हतं तेवढं मुलींना आनंद होतो. त्या दोन आहे. अजून छोटे छोटे चॉकलेट्स आहेत हे आमच्यासाठी आणलेले आहेत का आम्ही काय करणार आम्ही कोण थोडी हा तेवढं आहे. चॉकलेट आमचे सगळं स्वीट्स नाईस थँक्यू. 50 मधले 400-500 रुपये पण 50 भेटलत नाहीत ना दादा. भेटणार ओयो बाप मी तुझ्या बरोबर आहे. मी तुझ्या बरोबर मी त्या साईड नेऊ का काय झालंय मोजायच आहेत का मी मोजू शकतो पण फास्ट फक्त आकेच बोलू शकतो आमच्याकडे मशीन आहे. अर्धी तरी आली की 24 आणि 500 एवढेच घ्यायचे समजा. नाही नाही सगळे एक साथ द्यायचे. आपल्याकडे नाही तेवढं. जेवढे आहेत तेवढे घे नाही तर विसर नाहीतर भेटणार नाहीत बघा. बघ, मम्मीने मला सकाळी एवढे दिल्यात. येड्या, चांगली डिले बघ वन टाइम डिले अजून असं नसतं म्हणावं पार्टनर. पण देऊन टाक राहिले. चिल्लर मध्ये 1 2 3 4 पाच पण मी केला तर 25 सगळे मध्ये एक साथ द्यायला पाहिजे. आता बघ नाहीतर ठीक आहे मजा आलेली आणि मी खरं सांगू का मला भरपूर आनंद झालाय की सानिका राखी बांधायला आली म्हणजे एकदम आणि मी पार्कला पैसे देत होते कोणी सुद्धा मला ब्लॉग मध्ये म्हणायचं नाही चिडली वगैरे. झाले आता आपलं मागले आता गेले पैसे. पळापळी झाली नाही. सानिका आधीच घाबरलेली. टाटा बाय बनू गुड नाईट.
गाईज तुम्ही मग आत्ता बघितलं मी ह्याला देत होते, आता हा मम्मीला इथे येऊन सांगतोय दीदीने माझ्यावर पैज लावली आणि पैसे दिले नाहीत. तुम्ही बघितलंय माझ्याकडे जेवढे होते तेवढे मी देत होते, का तर त्यावेळेस माझ्याकडे तेवढी कॅश नाही आहे, आत्ता पण माझ्याकडे तेवढी कॅश नाही आहे. तर हा मम्मीला येऊन सांगतो ही चिडती गेममध्ये. मम्मी मी चिडली का गेममध्ये? नाही चिडत आहे पण पैसे होते ते द्यायला पाहिजे का? माझ्याकडे तेवढी कॅश नाहीये आणि एवढे म्हणजे तू हारली आहेस ना, आता देऊन टाक ना मग त्याचे. तो जिंकलाय ना पैस. काहीच मम्मी पैसे देणार आहे मला वरचे, जेवढी माझ्याकडे कॅश नाही आहे तेवढी. वरची कॅश तू मला दे, मी तुला नंतर देते. शपथ देणार. चालते देऊन टाक त्याचे तू. हां मी तुला सकाळी देणार. हा ठीक आहे. 25,000 रुपये दे. माझ्याकडे जेवढे 24,500 आहेत अजून पैसे ते आहेत घरात माझ्याकडे. अजून 500 सूद समीन वसुली करतोय माझ्याकडून, बघितलं का? मम्मी आत्ता मला 25,000 द्यायला रेडी झाली आहे. मम्मीचे 25, माझे 25, मी मिळून पार्थला 50 देऊन टाकतीये. काय विषय नाही, नेक्स्ट टाइम आपण दुसरी पैज लावू आणि सगळे 50चे 50 वसूल करून घेऊ त्याच्याकडून. थँक्यू मा. हे पण सकाळी जे मोजतोय ना ते मम्मीनेच माझ्याकडे ठेवायला दिलेले होते, तेच तो मोजतोय आणि उरलेले मम्मीने आता मला देऊन टाकले त्याला 50 द्यायला. पण काय नाही, हे मी देणार आहे. मम्मी शपथली तुला सकाळ कॅश आणून देणार, बुडले नाही तुझे पैसे. मी हारली मीच देणार. 2, 3, 4 ते 24,500. 500 रुपये मगाशी आम्ही गणपतीची मूर्ती बुक करताना त्यांना ऍडव्हान्स दिलाय, तर 500 रुपये ह्यात कमी फक्त. आता 500 रुपये सकाळी मी आणून देते. माझा हिशोब क्लिअर आहे, मी चिडली नाही. माझा हिशोब क्लिअर आहे. ठीक आहे. नेक्स्ट टाइमच्या प्राइज मध्ये जर मी जिंकली तर तुम्ही प्रूफ आहे काय, जर मी जिंकली तर ह्यांनी मला कसे पण कुठनं पण 50 आणून द्यायचे. तुम्ही प्रूफ आहे ह्या ब्लॉगला. तू प्रॉमिस दे देणार म्हणून. तू खुशी तर फक्त त्याच्या चेहऱ्यावर 50 आल्याची. जाऊ दे काय विषय नाही, आपल्या त्याच्याकडे आले म्हणजे माझ्याकडे आपल्या घरी आले विषय. मी तुला देणार काय प्रॉब्लेम नाही मला. गाईज जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या या लॉस बद्दल तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आपले पुढचे ब्लॉग आता रेग्युलर अपडेट येत राहतील. दुःख तर झालंय मला, पण काय नाही, ठीक आहे. त्याचेच पैसे जे माझे येते त्याचेच आहेत. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि ब्लॉग लाईक करा. आणि जे पण कोण व्ह्यूअर्स बघतात आहेत ज्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नाही केलंय त्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग अ ब्लॉग.